ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। उदगाव तमदलगे निमशिरगावला बसेस थांबणारच। सांगली कोल्हापूर बसेस न थांबल्यास चालक वाहकांवर कारवाई। शालेय विद्यार्थी प्रवासी व नोकरदारांचे होत असलेले हाल याबाबतच्या तक्रारीचा पाडा विद्यार्थी व प्रवाशांनी वाचून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले। अखेर सांगली कोल्हापूर धावणाऱ्या सर्व एसटी बसेस उदगाव निमशिरगाव फाटा व तमदलगे येथे थांबणार आहेत। तसेच येत्या 4 दिवसात मशीनमधील बदल, चालक वाहकांना सूचना, रूट फलकावर गावांची नावे यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। शिवाय उदगाव निमशिरगाव फाटा व तमदलगे येथे बस न थांबल्यास चालक वाहकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं। गेल्या 15 दिवसापूर्वी छत्रपती ग्रुपच्या वतीने उदगाव निमशिरगाव फाटा तमदलगे येथे बसेस थांबवण्याचे निवेदन देण्यात आले होते। यावर जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हा वाहतूक नियंत्रक यांची सोमवारी सकाळी 11 वाजता बैठक बोलावण्यात आली होती। यावेळी विद्यार्थी, प्रवासी व नोकरदारांची होत असलेल्या गैरसोयीचा पाडा वाचला। त्यानंतर छत्रपती ग्रुपचे रोहित मलमे, स्वाभिमानीचे व प्रवासी संघटनेचे तालुका अध्यक्ष विक्रम पाटील, प्रकाश सादळे यांनी सांगली कोल्हापूर मार्गावरील धावणाऱ्या सर्व बसेस उदगाव निमशिरगाव फाटा तमदलगे येथे थांबवले पाहिजेत। चालक वाहक यांना वेळ वाढवून द्यावा। रूट बोर्डवर उदगाव तमदलगेचा उल्लेख करावा। तसेच तिन्ही गावात एसटीचे वाहतूक नियंत्रक यांची नियुक्ती करून एसटी चालकांना शिस्त लावावी अशा मागण्या केल्या। शिवाय या मागण्या मान्य नसतील तर कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले गाव असलेल्या उदगाव येथून स्वतंत्र उदगाव कोल्हापूर एसटी बसेस सुरू करण्याची मागणी करण्यात आली। यावर कोल्हापूर विभागीय वाहतूक अधिकारी अतुल मोरे, सांगलीचे विभागीय वाहतूक अधिकारी सतीश पाटील, आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे, वाहतूक नियंत्रक तानाजी कांबळे, अनिल जामकर, अक्षय पाटील यांनी एकत्रित चर्चा करीत तोडगा काढला। यात उदगाव निमशिरगाव फाटा व तमदलगे येथे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला। तसेच येत्या महिन्याभरासाठी या ठिकाणी वाहतूक नियंत्रक नेमून प्रवाशांची चढ उतार करेल असं सांगून याबाबत मंगळवारी लेखी परिपत्रक काढत असल्याचं सांगितलं। यावेळी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह विद्यार्थी, प्रवासी व नोकरदार उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर। आम्ही जाऊन बसलो, तुम्ही कशाला बसलाय? त्यांना बसून काय कामधंदा नसतात म्हणून तुम्हाला पुकारतात, तुम्ही येऊन बसतायसा। आम्ही तिथून म्हणजे ह्या स्टॉपवर जयशिंगपूरच्या स्टॉप बसलोय, त्या स्टॉपवर पासून आम्हाला तमदलगे गावात येऊच तर का आम्हाला टॉर्चर करत असं काय वाटत ते बडबडालती बाई। ती काय म्हणली, तुझा नवरा असं तुम्हाला बोलतेस की तुझा नवरा पण सोडून आलाय काय? तुला नवऱ्याला सोडल्यास काय असं म्हणजे आरती करू काय असं एवढ्या शब्दापर्यंत असं म्हणल्या। मी म्हणलो की माझी आरती करण्यापेक्षा तुमचीच आरती करतो, नंबर सुद्धा माझा आहे त्या बाईचा। अधिकारी कोण आहे बघा जरा, ऐका प्रवाशांचं काय म्हणणं आहे। आणि तुम्ही या बसमध्ये तुम्ही बसलायसच का? माझा डगाव बस तिथं लागल्या, त्या बसमध्ये जाऊन बसा की तुम्ही। ही कोण सांगणार? म्हणजे मागची बस काय पाकिस्तान मधून आल्यानंतर आधीची बस काय भारतात होती काही? आम्ही काय म्हणतोय, आमचा रस्ता तुम्हाला वापरायला पाहिजे सांगली कोल्हापूर वाल्यासनी, आणि आमच्याच गावात तुम्ही बस थांबवत नाही म्हटल्यावर आमच्यावर अन्यायच आहे ना। बरं आता बघा लोक काय नको साहेब 6 वाजेपर्यंत असतोय, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत। 6च्या पुढे एक सुद्धा बस नसते। मिरज कोल्हापूर असते ती पण त्याचं टायमिंग नसते काय, म्हणजे ह्या वेळेला तुमची बस येणार आहे असं टायमिंग नसते काय। सांगली कोल्हापूरवाला तर आम्ही घ्या म्हटलं तरी नाही म्हणतात। लेडीज कंडक्टर तर आम्हाला त्याच्यात काही चढूच देत नाही। बसमध्ये चढलं ना एक लेडीजला सपोर्ट करत नाही असं आहे। म्हणजे संध्याकाळ आम्ही किती पण वेळ बसून दे, 7:30 वाजेपर्यंत बसतोय तरी सुद्धा आम्हाला बसमध्ये बसून घेतली। आम्ही कसं जायचं ते तुमचा प्रश्न आहे म्हणतात। मग सांगली कोल्हापूरवाली पण थांबून घेतले, मिरज कोल्हापूरवाली पण थांबून घेत नसली तर आम्ही काय करतोय, स्टँडच्या बाहेर येऊन हात करतोय। तुमच्या गाड्या तिथून असं फिरालेल्या असतात तरी सुद्धा त्यांनी काय असं म्हणजे काय ऍक्शन घेत नाही। तुम्ही इथं का थांबलायसा? तिथं बस स्टँड असून पण तुम्ही इथं बाहेर का थांबलायसा असं ते पण काय ऍक्शन नसतं। किती साथ अडचण कुठले टाइम नाही थांबली तर आम्ही दगडा घेणार, दगडा घेऊन माणूस हातभार झाल्यावर येऊच बघतो साहेब। ऐका त्याची का बोलायला लागले?